हाय हॅलो नमस्कार सगळ्या आपल्या मैत्रिणींचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर आज पुन्हा तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. व्हिडिओ स्किप न करता पहा. बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट्स येत होत्या की ते घर बसल्या काहीतरी आम्हाला उद्योग सांगा जेणेकरून आम्हीही घर बसल्या पैसे कमवू शकतो. तर बऱ्याच अशा 10 ते 12 आयडिया ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला दिलेल्या आहे. तुम्ही त्यातली कुठलीही चॉईस करून घर बसल्या पैसे इझिली कमवू शकता. तर इथे चाललेली आहेत सकाळची कामं आणि सकाळची कामं पटपट कितीही उरकायला गेलं तरी पण काहीतरी नवीन काम आपण घेतो. सपोज लवकर काम कधीतरी आवरलं तर मग असं वाटतं चला 12 वाजता काम आवरते तर काहीतरी नवीन क्लिनिंगला काढूयात. तर आज तसंच सुद्धा काढलंय. सगळ्या झाडांची जी वाळलेली पानं आहेत ती काढते. ध्रुव सुद्धा उठलाय आणि आता ब्रेकफास्टमध्ये मी बनवत आहे इथं आज ढोकळा. तर इथं ब्रेकफास्टमध्ये आज मी बनवलेला आहे हा स्पॉन्जी ढोकळा. एकदम 15 ते 20 मिनिटांमध्येच, याला जास्तही काहीही एफर्ट लावायची गरज नाही. एकदम मार्केटमधल्यासारखा हा ढोकळा रेडी होतो घरीच. तर पाहूयात आपण कसा बनवायचा. तो खूप टेस्टी आणि कोणीही बनवू शकेल अशी रेसिपी आहे ही. चला तर मग पाहूयात आपण कसं बनवायचं ते. तर बऱ्याच कमेंट्स मागं आलत्या की त्या ढोकळ्याची रेसिपी शेअर करा, पण त्यानंतर मी बनवलाच नाही. कधीतरी महिन्यातनं एकदा दोनदा होतो. तर इथं केकच्या टीनमध्ये मी बनवत आहे एकदम इन्स्टंट ढोकळा. अगदी कुणीही बनवल, ज्याला स्वयंपाक येत नाही ते सुद्धा हा ढोकळा बनवू शकतात. अगदी परफेक्ट मेजरमेंट ह्या ढोकळ्याचं सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर एका टीनला ना, केकच्या टीनला किंवा तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा बनवू शकता. तेल लावून मी साईडला ठेवून दिले आणि गॅसवरती कुकर थोडंसं पाणी टाकलं आणि त्यामध्ये एक प्लेट टाकून तापायला ठेवून दिलेला आहे. नंतर इथं बेसन पीठ घेते मी. तर तुम्ही वाटीने सुद्धा घेऊ शकता. जर असा मेजरिंग कप तुमच्याकडे नसेल तुम्ही वाटीने कपाने असं कशानेही मोजू शकता. तर बेसन पीठ पहा मी इथं घेणार आहे 1.5 कप. तर दाबून दाबून बेसन पीठ घ्यायचे. असं एकदम आपल्याला एकदम जास्तही नाही दाबायचं एकदा आणि एकदम वरवरही नाही, थोडंसं हलक्या हाताने दाबून घ्यायचे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा ढोकळा बनवणार आहोत. इतका छान होतो, एकदम मार्केटमधल्या पेक्षा चांगलं म्हटलं तरीही म्हणायला हरकत नाही. तर कधी कधी काय होतं ना, ढोकळा खाताना तो घशात अडकतो किंवा मग ढोकळ्यावरती लालसर हळदीचे डाग येतात. तर बऱ्याचशा अशा टिप्स या व्हिडिओ थ्रू देत आहे जेणेकरून तुमचाही ढोकळा अगदी परफेक्ट होईल. तर इथं पहा, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1.5 कप बेसन पीठ टाकून घेतलंय. त्यानंतर त्यामध्ये मी 2 चिमूटभर हळद टाकलेली आहे. हळद अजिबात जास्त टाकायची नाही. त्यानंतर पाव चमचा इथे मीठ टाकून घेतलेला आहे. हळद ढोकळ्यामध्ये कमीच वापर करायचा हळदीचा. जास्त जर केला तर मग तो व्यवस्थित होत नाही, ढोकळा रंग छान येत नाही. त्यानंतर इथं 2 चमचे मी साखर ॲड केलेली आहे आणि त्यानंतर इथं बघा पहा 3 ते 4 चिमूटभर इथं हिंग टाकलेला आहे मी. तर आता यामध्ये ना 2 हिरव्या मिरच्या मी टाकणार आहे अशा बारीक तोडून. आपाप यामध्ये मिक्स होतील. तुम्ही थोड्याशा ठेचून टाकल्या तरी चालेल किंवा सेपरेट बारीक करून टाकल्या तरीही चालेल, पण माझ्या मिक्सरमध्ये बारीक होतात म्हणून मी टाकल्या. त्यानंतर 1 लिंबाचा रस यामध्ये मी टाकते. मिरची तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाका, पण मिरचीने खूप छान टेस्ट येते, लिंबानी आणि मिरचीने. त्यामुळे जरूर ॲड करा. 1 या 2 मिरच्याने काही इतकं तिखट होत नाही. तर इथं पहा 1 लिंबाचा रस मी पिळून घेते आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना 1 कप पाणी मी ॲड केलेलं आहे. 1 कप म्हणजे जो ज्या कपाने आपण बेसन मोजलंय तोच कप, 1 कपला थोडासा कमी इतकंच मी ॲड केलं. जास्त अजिबात पाणी ॲड करायचं नाही, तितकंच पाणी ॲड करायचं. थोडीशी क्लिप यामध्ये ॲड करायची राहिली पाणी ॲड करताना, तर तुम्ही जास्त पाणी ॲड करू नका. 1 कपच पाणी घ्या. तर हे पहा 1 कप पाण्यामध्येच छान असं बॅटर रेडी झालंय आपलं. तर या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर पाहिजे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. तर बॅटर रेडी झाले आपलं. टीनला आपण तेल सुद्धा अगोदरच लावून ठेवले. तर इथं मी इनोचा वापर करणार आहे आज. इनोने खूप छान असा इन्स्टंट ढोकळा तयार होतो. इथं कुठलंही लिंबू सत्व वगैरे सायट्रिक ॲसिड असं काही कशाचाही उपयोग केलेला नाही, सोड्याचा वगैरे काहीही वापरलेलं नाही. तर इनो इथं मी प्लेन घेतले. तुम्हाला नाही मिळालं तर तुम्ही फ्लेवरवाला घेतलं तरी चालेल. इतका काही त्याचा फ्लेवर त्यामध्ये उतरत नाही, पण शक्यतो प्लेनच घ्या. आणि इनो टाकले आपल्याला पटकन हलवून घ्यायचे. मिश्रण डबल फुलतं. जास्त आपल्याला लेट अजिबात करायचं नाही, कारण इनोची जी प्रोसेस असते आतली ती थोड्याच सेकंदापर्यंत चाललेली असते. त्यामुळे जास्त याला बाहेर आपल्याला जास्त मिक्स करत बसायचं नाही. इथे पहा एक 5 ते 10 सेकंदच मी याला ढवळले. मिश्रण आपलं फुलून डबल सुद्धा झालंय. किती फ्लपी आपलं बॅटर झालेलं आहे. आणि लगेच आता मी हे जे आपण टीन तयार केला होता तेल लावून त्यामध्ये टाकून घेते. ही प्रोसेस करायला अजिबात लेट करायचं नाही, नाहीतर ढोकळा आपला फुलणार नाही. आणि जो कुकर होता तो अगोदरच तापायला लावून ठेवला होता मी, म्हणजे गॅसवरती अगोदरच तापण्यासाठी ठेवला होता. तर ते सुद्धा पाणी छान आपलं अगदी उकळले. बॅटर यामध्ये टाकलं की थोडासा टॅप टॅप करून घेतलंय, जेणेकरून त्यातली जी पण आतमधली एअर हवा असेल ती बाहेर येईल. आणि लगेच हा टीन गरम झालेल्या कुकरमध्ये मी ठेवून दिलाय. तर कुकर अगोदरच ठेवायचा, गरम पाण्यामध्येच आपल्याला हा ढोकळा ठेवायचा, अजिबात थंड पाण्यामध्ये नाही ठेवायचा. तर हे इथं पाहू शकता पाणी गरम झालेलं आहे, पूर्ण उकळलेलं आहे. त्यामध्ये आता मी हे ठेवून देते आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला त्याची शिट्टी काढून घ्यायची आहे. तर इथं पहा मी शिट्टी काढून घेते.
मंद गॅसवरती आपल्याला हा ढोकळा 20 मिनिटं शिजू द्यायचा छानपैकी. 20 मिनिटात आपला ढोकळा छान असा तयार होतो. अजिबात जास्त वेळ ठेवायचा नाही. जास्त वेळ ठेवला तर ढोकळा लालसर पडण्याची शक्यता असते. करेक्ट घड्याळाला टाईम लावायचा आणि 20 मिनिटानंतर आपल्याला हा कुकर खोलवायचा आहे. तर इथं पहा कुकर मी खोलते आणि आता ढोकळा आपण चेक करूयात की कसा झालाय. तर मस्त असा आपला ढोकळा फुगलाय. आता याला मी टूथपिक घालून चेक करते. चाकू किंवा टूथपिक घालून चेक करायचं. तर इथं पहा टूथपिक आपली अगदी क्लीन येते म्हटल्याच्या नंतर ढोकळा आपला आतपर्यंत छान शिजलाय. कुठेही कच्चा वगैरे राहिलेला नाही. तर याला आता मी कुकरमधनं काढून घेते बाहेर. लगेच कुकरमधनं आपल्याला काढून घ्यायचा. अजिबात आतमध्ये ठेवायचा नाही गरम कुकरमध्ये, नाहीतर कडक होण्याची शक्यता असते. तर छान असा ढोकळा साईडला थंड होऊ दिलाय मी आणि प्लेटमध्ये काढून घेते. तर थोडंसं तेल लावलं होतं त्याच्यामुळे थोडासा चमकतोय खाली, कारण इझिली निघावं यासाठी मी थोडंसं तेल लावून घेतलं होतं. तर इथं पाहू शकता किती छान असा आपला ढोकळा मस्तपैकी फुलून डबल झालेला आहे. तर आता आपण करूयात फोडणीची तयारी. असा सुद्धा तुम्ही ॲज इट इज खाऊ शकता, छान लागतो. पण फोडणीशिवाय मजा काय त्या ढोकळ्याची. तर थोडंसं इथं पातेल्यामध्ये मी तेल टाकून घेते. तर छान असं तेल तापू द्यायचं. फोडणी अगदी आपली चरचरीत बसली पाहिजे. तर मस्त असं धूर निघेपर्यंत मी तेल तापवलंय आणि गॅस बंद केला. नंतर त्यामध्ये पटपट अशी मोहरी टाकली, 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकल्या, कढीपत्ता टाकला आणि छान अशी मोहरी परतून घेतली. आणि त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे मी साखर ॲड करणार आहे. साखर ॲड केली की अर्धा कप लगेच त्यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे. तर पाणी नक्की ॲड करायचं ढोकळा बनवताना कधी पण. काय होतं त्याने की आपला ढोकळा ही फोडणी त्यावरती आपण ओतली तर ढोकळा छान असा आतमध्ये स्पॉन्जी होतो. खाताना तो घशामध्ये वगैरे लागत नाही. तर इथं पाणी ओतलंय आणि पुन्हा अर्धा ते 1 मिनिट मी छान असं साखर त्यामध्ये वितळून घेतली. फोडणीचा गॅस मी आता बंद केलाय आणि आता इथं ढोकळा कट करायचं काम चाललेलं आहे. तर कुठेही लाल कलरचे पॅच वगैरे आपल्या ढोकळ्यावरती आलेले नाहीत. इथं पाहू शकता किती सॉफ्ट स्पॉन्जी आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि पूर्णपणे थंड सुद्धा झालेला आहे. हा थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला याला कट करायचं. गरम याच्यात जर कट केलं तर तुटण्याची शक्यता असते. तर इथं पाहू शकता सगळे पीस मी कट करून घेतले. जितक्या साईजमध्ये हवे तितके आपल्याला कट करायचे. पण शक्यतो ढोकळ्याचे पीस मोठे मोठे ठेवले तर पाहायला सुद्धा छान दिसतात आणि खाताना जसा सुद्धा चांगलेच वाटतात. मार्केटमध्ये जसे आहेत तसे. तर सगळी फोडणी आता मी यावरती ओतून घेते. मध्ये मध्ये सुद्धा ओतून घेणार आहे, जेणेकरून कुठेही कोरडेपणा राहणार नाही आणि खाताना घशामध्ये कोरडं वाटणार नाही आपल्याला. तर पाहू शकता मस्त असा खमंग लुसलुशीत ढोकळा आपला इथं तयार झालेला आहे आणि जितका दिसायला सुंदर आहे तितकाच खायला सुद्धा हा अप्रतिम टेस्टी लागतो. तर ज्याला ढोकळा खायला आवडतो तर नक्की त्यांनी एकदा ट्राय करून पाहावं. खूप छान होतो. अगदी ज्याला स्वयंपाक येत नाही, नवशिके जे बॅचलर आहेत ते सुद्धा कुठं बाहेर राहणारे ते सुद्धा हा ढोकळा अगदी म्हणजे बनायला 20 मिनिटं गॅसवरती आणि जे बॅटर आहे त्याला बनवायला आपल्याला 5 मिनिटं सुद्धा लागत नाही. इतका झटकीपट हा नाश्त्याचा एक प्रकार आहे. खूप इझी आणि पटकन होणारा. तर आता सगळ्यात महत्वाचं सगळ्यात मेन टॉपिककडे आपण वळूयात. तर भरपूर दिवसाच्या कमेंट्स येत होत्या की ताई घर बसल्या काही म्हणजे उद्योग करू शकतो का, किंवा घर बसल्या काही आपण पैसा कमवू शकतो का, असं काही आयडिया असल्या तर सांगा. तर आता बऱ्याचशा ज्या हाऊस वाईफ आहेत म्हणजे बहुतेक ठिकाणी हाऊस वाईफला म्हणजे इतकी काही रिस्पेक्ट नसती. म्हणजे आमच्या मते तरी जसं की काय करतात तर हाऊस वाईफच आहे. तर प्रत्येकाने असं वाटतं की प्रत्येक हाऊस वाईफला वाटतं की आपण घरात बसल्या बसल्या काहीतरी बिझनेस करावा आणि 4 पैसे कमवून आपल्या फॅमिली किंवा मग फ्रेंड सर्कलमध्ये आपली जी रिस्पेक्ट आहे ती वाढवावं. तर अशा भरपूर अशा आयडिया आहेत ज्या आम्ही स्वतः केलेल्या आहेत. ज्यावेळेस म्हणजे आमचे इतके चांगले हे नव्हते, भरपूर दिवसापूर्वी म्हणजे लग्न झाल्यापासून बरेचसे असे एक आयडिया आम्ही केल्या आणि त्यामध्ये आम्ही म्हणजे सक्सेसफुल सुद्धा ठरलेलो आहोत. भरपूर पैसे सुद्धा कमवलेत आम्ही. आणि आता ज्या युट्यूबच्या क्षेत्रात घुसल्यापासून आम्ही सगळं काही सोडून दिलं, फक्त युट्यूबवर फोकस करतोय. नाही तर या अगोदर आम्ही ज्या आयडिया तुमच्याशी शेअर करतो ना त्या सगळ्या केलेल्या आहेत आणि खूप सारं घर बसल्या आम्ही पैसे सुद्धा कमवलेले आहेत. तर अशा 8 ते 10 आयडिया आपण पाहणार आहोत, जेणेकरून तुम्ही सुद्धा इझिली घर बसल्या खूप सारे पैसे कमवू शकता. तर त्या कोणत्या कोणत्या आपण पाहूयात. तर या 10 ते 12 आयडिया होतील शक्यतो. तर याच्यामधले एखादी जरी चूज केली तुम्ही आणि त्याच रिलेटेड जरी काम केलं तरी पण म्हणजे छान असा टाइमपासही होईल आणि घरातलं काम पाहता पाहता ते सुद्धा ऍट अ टाइम दोन्ही काम तुम्हाला म्हणजे ऍडजस्ट होतील, अशा पद्धतीचे टॉपिक आहेत. आणि शिवाय म्हणजे कुणाच्या अंडर ऑब्झर्वेशन किंवा कुणाच्या दबावाखाली, जसं की आपण ऑफिसला वगैरे जातो मग ते तिथले बॉस त्या मनावर आपल्याला जेव्हा करायचं तेव्हा आपण करू शकतो. तर अशा पद्धतीची हे कामं आहेत. आपण स्वतःच त्या कामाचा बॉस असणार आहे, कुणाचाही आपल्याला अंडर याच्यामध्ये राहायची गरज नाही. तर पाहूयात आपण त्या कुठल्या कुठल्या आयडिया आहेत. तर पहिली आयडिया आहे आपली रिसेलिंगची. तर बरेचसे असे आता ऑनलाईन ॲप आहेत तर त्याच्यावरून आपण रिसेलिंग करू शकतो. तर सगळ्यात मोठं आणि खूप फेमस असं ॲप आहे मेशो. तर त्यावरनं तुम्ही ते काहीही करायचं नाही, फक्त त्याच्यामध्ये आपण मेशोमधून आपण त्यांचे प्रोडक्ट सेल करायचे. तर काय करायचं,
आपण थोडंसं समजा एखादी वस्तू असली 300 रुपयाला, तर आपण त्याचं थोडंसं प्रॉफिट 150 ते 200 रुपये त्यामध्ये टाकून आपण ते सेल करायचं. ते सेल करायला आपल्याला काही ती वस्तू घरी आणायची गरज नाही. ऑनलाईनच आपण मेशो थ्रूच ते सेल करायचे. ते पैसे आपल्या अकाउंटला जमा होतात किंवा मग कॉन्टॅक्ट लिस्ट, त्यामध्ये ते प्रोडक्ट साडी असो किंवा दुसरे काही किचन आयटम्स असो, कुठलेही लहान मुलांचे ड्रेस, पर्स, चप्पल काही असो, ते सिलेक्टेड पॅटर्न जे तुम्हाला आवडतात ते तुम्ही तुमच्या स्टेटसला ठेवायचे किंवा शेअर करायचे. हो, जास्तीत जास्त आपल्या व्हॉट्सअपला तर ग्रुप वगैरे असतातच. मग एका ग्रुपमध्ये ते मेसेज टाकला तेवढा की त्या ग्रुप मधल्या लोकांनी अजून 2-3 जणांना शेअर केला की मग ते आपोआपच म्हणजे ती बातमी पांगल्या जाती आणि ज्यांना या गोष्टी म्हणजे पाहिजे असतील तर ते बरोबर म्हणजे मेसेज करतात. जवळजवळ मी 1 वर्ष मेशोवरती काम केलेलं आहे आणि खूप त्यावेळेस मेशो ऍप नवीनच सुरू झालं आणि नवीन जेव्हा सुरू झालं, आता तर भरपूर मैत्रिणी मेशोचं करता येतं, घर बसल्या भरपूर जणी बिझनेस करता येतं. तर जवळजवळ 1 वर्ष मी केलं. तिथल्या तिथं प्रोडक्ट मी सेल करायचे, तर 150 ते 200 रुपये असं मी त्यामध्ये हे ठेवायचे, प्रॉफिट ठेवायचे, जास्त नाही. तर तुम्ही ते करू शकता. रोजचे जरी तुमचे 5 प्रोडक्ट विकले गेले, एका प्रोडक्ट मागे तुम्ही 100 ते 150 रुपये जरी ठेवले तरी पण त्यामागे तुम्हाला 400 ते 500 रुपये रोजचा तुम्हाला आपोआप नफा मिळणार, बेनिफिट मिळणार. तर खूप चांगली आयडिया आहे ही. आपल्याला 1 रुपया याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायची गरज नाही. तिथल्या तिथेच प्रोडक्ट आपल्याला फक्त त्यांच्या ऍड्रेसवरच पाठवायचे. तर ते प्रोडक्ट सुद्धा आपण पाठवायचे नाही, ती कंपनीच पाठवते. आपल्याला काहीच करायचं नाही, फक्त ऍड्रेस टाकायचा, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं. आणि सपोज 500ची वस्तू असेल तर तिथं 600 रुपये आपण त्याची प्राइस टाकायची. तर ते 500ची वस्तूचे 500 रुपये त्या मेशोवाल्यांना जातात, म्हणजे डीलरला जातात आणि उरलेले 100 रुपये जे असतात ते आपल्या अकाउंटला जमा होतात. तर बऱ्याचशा मैत्रिणी करत असतात आणि ज्यांना गरज आहे, ज्यांना करायची इच्छा आहे या गोष्टीबद्दल, तर ज्यांना करायची इच्छा आहे, थोडीशी माहिती तुम्ही कलेक्ट करू शकता युट्यूबवरनं वगैरे. पण खूप इझी आहे, काहीही नाहीये. तुम्ही जर त्या क्षेत्रात घुसले तर तुम्हाला काहीच अवघड वाटणार नाही. अगदी म्हणजे एक 5 मिनिटाचाच खेळ आहे. तर ही सुद्धा खूप छान आयडिया आहे मेशोवरनं पैसे कमवण्याची. 400 ते 500 रुपये तुम्ही म्हणजे जसे तुम्ही तुमचे प्रोडक्ट सेल होतील तसे. आता भरपूर जण करतात त्याच्यामुळे थोडंसं आता हे झालंय, पण स्टार्टिंगला मी ज्यावेळेस करत होते त्यावेळेस मी 1,500 ते 2,000 रुपये रोज मला इन्कम पडत होता, डेलीचा इन्कम पडत होता मेशो ऍपवरनं. आता तर घरोघरी लेडीज करतायत, त्यामुळे सगळ्यांनाच माहिती झाली आणि कॉम्पिटिशन पण खूप आले त्याच्यामध्ये. तर सुद्धा करू शकता तुमच्या अकॉर्डिंग एरियामध्ये. जर कोणी करत नसेल तर तुम्ही हा बिझनेस खूप इझिली करू शकता. काही याला तुम्हाला जास्त मेहनतीचं वगैरे काम नाहीये, अगदी घरात बसल्या बसल्या, कुठेही जायची गरज नाही, यायची गरज नाही. आणि दुसरी आयडिया आपली अशी आहे की ट्युशन. तर ट्युशन म्हटलं की आता प्रायमरी सेक्शनला तर मी तर घेतच होते. आता उन्हाळ्या सुट्ट्या आता म्हणजे लागल्यात त्याच्यामुळे आता स्टॉप आहे. तर त्याच्यानंतर पाहूयात आता काय करायचंय काय. 1ली ते 8वी पर्यंत ट्युशन किंवा 1ली ते 4थी पर्यंत तुम्ही सुरू करू शकता. तर मग ट्युशन मध्ये तुम्ही काय काय करू शकतात, तर मग योगाचे क्लासेस किंवा कुणाला मग पेंटिंगचं जास्त म्हणजे येत असेल, नॉलेज असेल, पेंटिंग मध्ये एक्सपर्ट असेल तर त्या पेंटिंग विषयी तुम्ही क्लासेस घेऊ शकता. किंवा त्याच्यानंतर डान्स, त्याच्यानंतर ते तबला वगैरे, पेटी वाजवणं वगैरे त्याच्यानंतर हे सुद्धा क्लासेस जर सुरू केले ना तर भरपूर छान असा प्रतिसाद भेटेल. तर लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत, तर शक्यतो स्टार्टिंगला सुरुवात करताना लहान मुलांपासून जरी केली ना तरी पण खूप छान होईल. म्हणजे आता समजा डान्स क्लासला वगैरे मी आता आमच्याच मुलं लावत होतो, तर 1000 ते 1200 रुपये मंथली असतं. तर 10 मुलं जरी स्टार्टिंगला आपल्याकडे आले तरी पण 10,000 रुपये महिना घर बसल्या फक्त आल्यानंतर 1 ते 1.5 घंटा घ्यावाच लागेल. 1 ते 1.5 घंटा आपल्याला द्यायचा आहे डेलीचा. आणि त्यातनं आपण 10 जरी मुलं आपल्याकडे आले, 1000 रुपये फी असते तर 10,000 रुपये आरामशीर घर बसल्या फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण कमवू शकतो. तर आपल्यामध्ये काय कला आहे ते फक्त आपण ओळखायचं. कुणाला डान्स चांगला येत असेल, कुठल्या ताईंना, कुणाची पेंटिंग छान असेल, कुणाला काही, प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतोच. पण फक्त तो आपण ओळखायचा की आपल्यामध्ये काय आहे, आपल्या आतली कला बाहेर काढायची. पैसे कमवणं खूप सोपं असतं, फक्त ते आपल्याला समजलं पाहिजे आणि जिद्द पाहिजे मेन म्हणजे. कारण की स्टार्टिंगला काय होतं, कोणताही व्यवसाय किंवा कोणताही काही सुरुवात करण्याच्या अगोदर काय होतं की मनात एक असतं कसं होईल, मुलं येतील का, नाही का, मला चांगला प्रतिसाद भेटेल का. आता हे साहजिकच आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये किंवा हे प्रश्न येतातच. पण काहीतरी म्हणतात ना, शून्यापासून जर कधी सुरुवात केली ना तर शून्याचे 10 शून्य करायला काहीच टाइम लागत नाही, जिद्द लागते. ट्युशन सुरू केली त्यावेळेस फक्त 2 मुलांवर केली. 10वीचे 2 मुलं होते फक्त ट्युशन आमच्याकडे ज्यावेळेस आम्ही सुरू केली स्टार्टिंगला. तर मग 2 मुलांपासून आता 25 ते 30 मुलांपर्यंतचं आता सध्याचं हे आहे. तर फक्त सुरू करायचा उशीर आहे आणि थोडंसं आपल्याला वेट करावं लागतं अशा गोष्टींना. आपलं काम जर एखाद्याला समोरच्याला आवडलं ना की समोरचा व्यक्ती आपोआप आपल्याकडे येतो. आणि ट्युशन म्हटल्यानंतर मग असं नाही की तुम्ही ऑफलाईनच घेऊ शकता, ऑनलाईन पण घेऊ शकता.
जर रिलेटिव्ह मध्ये कुणी असेल, एका मुलापासून जरी तुम्ही सुरुवात केली ना, तर ते एक मुलगा, आता बायकांमध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की बोलचाल होते, त्याच्या एक लेडीज लगेच दुसरी लेडीजला म्हणणार की कुठं लावली ग ट्युशन, कसं लावली, तर मग माझ्या पण मुलाला लावायची, मग एक लावली की लगेच दुसऱ्याला, म्हणजे थेंब तळ साचे अशा पद्धतीने. मग तसंच आम्ही काय केलं होतं, स्टार्टिंगला आम्ही ब्लाऊजचे क्लासेस घेतले, मेहंदीचे क्लासेस घेतले, म्हणजे आमच्यामध्ये जी कला आहे ती सादर करण्याचा प्रयत्न केला आणि काही का व्हायना एका किंवा 2 मुलांपासून सुरुवात केली. तिथं कुठंतरी जाऊन एक 6 महिने वर्षानंतर आपोआपच आपल्याला प्रगती आपली घडत जाते. म्हणजे आपलं काम जर चांगलं असलं ना तर 6 महिने पण लागत नाही, म्हणजे 2 ते प्रत्येक गोष्टीला आम्हाला म्हणजे 1.5 ते 2 महिनेच लागलेले आहेत. त्यातनं पुढे आम्ही खूप छान असं इन्कम, म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला प्रत्येक गोष्टीमध्ये. तर हे झालं ट्युशनचं. ट्युशन तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कुठलेही घेऊ शकता. कुणाचं इंग्लिश चांगलं असेल तर स्पोकन इंग्लिशचे सुद्धा क्लासेस तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आता आपण पाहूया तिसरी आयडिया. तर तिसरी आयडिया आहे फूड सप्लायची. तर फूड सप्लाय म्हणजे काय, आता सपोज कुणाला कुकिंग मध्ये जास्त इंटरेस्ट असेल, छान ते स्वयंपाक भाज्या त्यांच्या हातच्या बनत असतील, तर तुम्ही टिफिन सुद्धा, जे बॅचलर मुलं असतात त्यांना गरज असते, कारण बाहेरचं हॉटेलचं खाणं वगैरे प्रत्येकाला आवडत नाही, एक दिवस चांगलं वाटतं, तर तुम्ही अशी टिफिन सर्व्हिस सुद्धा देऊ शकता घर बसल्या स्वयंपाक करून. त्यानंतर मग त्याच्यामध्ये फक्त टिफिनमध्येच, फूड सर्व्हिसमध्ये फक्त टिफिनच येत नाही, त्याच्यामध्ये भरपूर अशा आहेत. तुम्ही घरच्या घरी चॉकलेट बनवू शकता, केक्स बनवू शकता, बिस्किट बनवू शकता. तर हे केक, बिस्किट आणि चॉकलेट हे तिन्ही पण मी केलेलं आहे. तर कसं केलं, तर ज्या एरियामध्ये मी होते राहिला, तर त्या एरियामध्ये मी 2-3 बेकरीवाल्यांबरोबर जे शॉप आहेत चांगले त्यांच्याशी म्हणजे चांगलं ओळख झाली सामान आणून. तर त्यांना मी असं म्हटलं की तुम्हाला जे केक देतात ते किती रुपयाला देतात, तर त्यापेक्षा मी तुम्हाला 15 ते 20 रुपये कमी केक देत जाईल, जसे की तुमच्या ऑर्डर येतील ते तुम्ही मला देत जा. तर डेलीचे मला अर्धा 1 किलोचे केक असायचेच, एक 8 ते 10. त्यानंतर जी मोठी केक असायची, जे आपण कस्टमाइज करून घेतो, ते सुद्धा केकची ऑर्डर ते मला देत होते. आणि त्या केकच्या ऑर्डर पाठीमागं जे बेकरीवाले होते ते चांगले व्यवस्थित असे म्हणजे पैसे त्याच्या मागे ते प्रॉफिट काढत होते. तर आता छोटं म्हणजे असं आजकाल सगळ्यांनाच माहिती आहे केक किती महाग आहेत. साधा अर्धा किलोचा केक सुद्धा आपल्याला चांगल्या क्वालिटीचा घ्यायचं म्हटलं तर 300 रुपये लागतात. तर केकचा सुद्धा एक चांगला बिझनेस आहे आणि केकला सुद्धा आज खूप कॉम्पिटिशन झाले आजकाल. सगळे म्हणजे गल्लोगल्ली म्हटलं तरी, घरोघरी म्हटलं तरी सगळ्यांनाच केक येतोय. पण आपण जर क्वालिटी आपली इम्प्रूव्ह केली, स्टार्टिंगला न करता कॉम्प्लिमेंटरी म्हणून त्यावरती एक छोटंसं गिफ्ट किंवा मग चॉकलेट आपण घरीच बनवलेले असले, थोडीशी 2-2 चॉकलेट त्यावरती आपण त्यांना गिफ्ट दिले, ज्याचा बर्थडे असेल, लहान मुलं किंवा मुली खूप खुश होतात, तर करू शकतो. आपली इथली क्रिएटिव्हिटी दाखवू शकतो आपण. आणि चॉकलेटमध्ये मेन खूप पैसे आहेत. खूप कमी सामानामध्ये, खूप कमी आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये चॉकलेट खूप छान असे भरपूर चॉकलेट बनतात. आणि मेन काय आहे, पॅकिंग थोडीशी आपण अट्रॅक्टिव्ह, सुंदर दिसणारी, ब्युटिफुल पॅकिंग चॉकलेट्सला केली. आजकाल पॅकिंग खूप छान येतात. पॅकिंगचे बॉक्स, बास्केट येतात, छोटे असे बकेट येतात, खूप सुंदर डेकोरेट केलेले बॉक्स येतात. तर सिंपल असे बॉक्स आणून तुम्ही घरी सुद्धा डेकोरेट करून चॉकलेट त्यामध्ये ठेवू शकता. त्यामध्ये तुम्ही 10 जरी चॉकलेट ठेवले आणि फक्त वरनं पॅकिंग तुमची अट्रॅक्टिव्ह असली ना, तर तेच 300 ते 350 रुपयाला तो एक पॅक जातो. तर हे सुद्धा मी केलेलं आहे. जसं की रक्षाबंधन किंवा मग दिवाळीच्या वेळेस हे खूप जातं असं. तर मग एखाद्या दुकानदाराशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून असं कमी रेटमध्ये त्याला देऊ शकता. त्याचाही फायदा, तोही पुढे थोडेफार पैसे कमवू शकतो आणि तुमचाही फायदा होईल घर बसल्या. तर ही सुद्धा एक आयडिया खूप छान आहे. आणि चौथी आयडिया आपली अशी आहे की ज्यांना उन्हाळी कामामध्ये किंवा मग जे आपलं दिवाळीचा आपण फराळ वगैरे बनवतो त्याच्यामध्ये जर कोणी एक्सपर्ट असेल किंवा मग त्या कामामध्ये इंटरेस्ट असेल, तर त्यांनी सुद्धा हे गोष्टी नक्की ट्राय करायला पाहिजे की किलोवर आजकाल काय बायका काय करतात की मटेरियल घेऊन फक्त करायचे पैसे घेतात. आणि तर तशा पद्धतीचं पण काहीतरी युनिक म्हणजे तुम्ही सुरू केलं की वेगवेगळे पदार्थ बनवून वेगवेगळे, म्हणजे नाही का, हे सिजनेबल दिवाळीला वगैरे चांगलं चालणार आहे. मध्ये याला काही इतकं डिमांड नसते. दिवाळी उन्हाळी कामामध्ये कुरड्या, पापड, वडे वगैरे हे सगळंच काय जे असतं ते पण जर सुरू केलं तर तेही खूप छान आहे. आणि दिवाळीच्या वेळेस जे फराळ असतं ते पण हे सिजनेबल आहे, याला डेली काही म्हणजे इतकं इन्कम राहणार नाही. पुन्हा गणपतीमध्ये उकडीचे मोदक, उकडीच्या मोदकाला पण भरपूर डिमांड असते किंवा मग ऑफिसला जाणाऱ्या बायका वगैरे असतात त्यांना वेळेची कमतरता असते. तर मग हे असं काहीतरी बिझनेस त्या पिरियड मध्ये सुरू केला की तेवढ्या 1 महिन्यामध्ये आपण भरपूर छान असे इन्कम करू शकतो. पण फक्त क्वालिटी हवी. जे पण काम करू आपण त्याच्यामध्ये क्वालिटी हवी, तर करू शकता. त्यानंतरचा आपला पुढचा पॉइंट आहे की आर्ट अँड क्राफ्ट. ज्याला आर्ट अँड क्राफ्ट मध्ये इंटरेस्ट आहे ना, ते सुद्धा लोक घर बसल्या भरपूर असे पैसे कमवतात. मी स्वतः केलेलं आहे. सपोज जे आजकाल हँडमेड ज्वेलरी सगळ्यांनाच आवडती घालायला आणि खूप कॉस्टली सुद्धा विकते.
तर त्याला आपल्याला जो खर्च लागतो तो 200 ते 300 रुपये लागतो आणि तो सेट आरामशीर आपण 1000 ते 1500 रुपयाला विकू शकतो. तर पूर्ण सेट जर आपण असे बनवले आणि ते सेलिंगला ठेवले किंवा मग आपण घरच्या घरी बनवून जरी ठेवले, जरी दुकान नसलं तरी आपण आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जरी दिले आणि त्याची डिझाईन जर छान असली, एकाचं पाहून दुसरीला आजकाल लेडीजला आहे की आवडलं की कॉम्प्रोमाइज कुणी करत नाही, लगेच घेतात. तर ती सुद्धा एक छान आयडिया आहे ज्वेलरी मेकिंगची. त्याची कुंदन वगैरे आजकाल खूप सारे कोर्स आहेत आणि कोर्स करायची सुद्धा गरज नाही. आजकाल युट्यूबवर फ्रीमध्ये सगळं काही शिकायला मिळतंय. तर तुम्ही ते पाहून सुद्धा करू शकता. कुंदनची जी ज्वेलरी आहे कुंदनची पाहून तुम्ही घरच्या घरी ज्वेलरी सेट बनवून सेल करू शकता. आजकाल जे आहे मगम वर्क, जरदोसी वर्क ते फार ट्रेंडला आहे. ब्लाऊज वरती वर्क करायचं आरी वर्क, तर त्याचे फार पैसे घेतले जातात आजकाल. 3000 4000 सिंपल सुरू केलं की 2000. आता मी ज्यावेळेस आरी वर्क केलं त्यावेळेस मी 500 रुपये देऊन शिकले होते लग्नाच्या अगोदर. तर त्यावेळेस त्याला इतकी काही व्हॅल्यू नव्हती. बऱ्याचशा साड्या मी त्यावेळेस वर्क केल्या होत्या माझ्या लग्नाच्या अगोदर. जसं लग्न जमलं त्याच वेळेस मी 3 ते 4 साड्या वर्क करून ठेवल्या होत्या, काही ब्लाऊज, आणि लग्न झालं त्याच्यानंतर बऱ्याचशा केल्या. पण त्याला इतकी व्हॅल्यू त्यावेळेस नव्हती. पण आता त्याला इतकी व्हॅल्यू आली ना की त्याची 8 ते 10,000 रुपये फी आहे 3 महिन्याची. आणि ब्लाऊज सुद्धा डिझाईन जर केलं वर्कचं तर 2000 रुपये स्टार्टिंग, तर 4-5 जशी आपण डिझाईन देऊ तसं आहे. तर ते सुद्धा तुम्ही शिकू शकता. नाही तुम्हाला क्लास करायचे तर तुम्ही युट्यूबवर पाहून सुद्धा सिंपल जरी शिकले डिझाईन. आपले सुद्धा सिंपल मध्येच म्हणजे घरगुती वर्क ब्लाउज वर कसं करायचं याचे सुद्धा आपण 2 ते 3 व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. तिथे जर काही ताईंनी तर पाहिलेच असतील, तर ज्यांनी कुणी नसेल पाहिले तर त्यांनी सुद्धा व्हिजिट करून नक्कीच पहा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो त्या दोन्ही व्हिडिओची, तुम्ही पाहू शकता. त्याला काही शिकायची पण गरज नाहीये, सगळं फक्त ग्लूने चिटकवायचंच आहे. तर अशा पद्धतीची क्रिएटिव्हिटी मध्ये इंटरेस्ट असेल तर असं सुद्धा तुम्ही करू शकता. आणि जसं की कालच्या व्हिडिओमध्ये पण आम्ही जे परवाच्या व्हिडिओमध्ये जे जागरणचं व्हिडिओ होता त्याच्यामध्ये जे साडी आणि ब्लाऊज घातलं होतं ते ब्लाऊजवर सुद्धा घरी डिझाईन कशी केली ते कालच्या व्हिडिओमध्ये तर टाकलंच होतं. तर ते सुद्धा कोणी नसेल पाहिलं ते सुद्धा पहा. तर अशा पद्धतीचे सुद्धा तुम्ही जास्त काही नाही शिकलं, मगम वर्क मध्ये आरी वर्क मध्ये जास्त काही नाही जरी शिकलं तरी असं जरी तुम्ही ड्रॉइंग काढून ठेवल्या वेगवेगळ्या डिझाईन जशा जशा आपल्या डोक्यामध्ये येतात तशा वहीमध्ये एक ड्रॉइंग करून ठेवलं आणि थोडं 1-2 बायकांचं जरी तुम्ही घरगुती असे ब्लाऊज जरी करून दिले ना तरी पण अजून म्हणजे 10 बायका आपोआपच तुमच्याकडे. आम्हीच ते ब्लाऊज जेव्हा आमच्या फंक्शन मध्ये घातलं जागरणाच्या, तर आम्हाला जवळजवळ 15 ते 20 जणांनी विचारलं कुठनं केलं, करून देणार का, आम्हाला पण करायचं, खूप छान आहे. म्हणजे असं पाहिल्यानंतर सगळ्यांची इच्छा होती. जर आपला पॅटर्न किंवा आपलं काम चांगलं असलं ना बरोबर समोरचा व्यक्ती आपल्याला विचारतो. आता आमच्याकडे वेळ नाहीये ना, तर तिथल्या तिथं आम्हाला 20 ब्लाऊजची ऑर्डर लगेच होते. तरी 20 ब्लाऊजची ऑर्डर त्याला आता 3 ब्लाऊज आम्ही बनवले होते फक्त 200 रुपये, पण त्याला खर्च नसून आला. फक्त 200 रुपयामध्ये ते 3 ब्लाऊज बनवले होते. आणि सपोज जर ते ब्लाऊज बनवायचे मी 500 जरी रुपये घेतले असे फक्त वर्क करायचे, स्टिचिंग चार्जेस वेगळे, तरी पण 20 ब्लाऊजचे किती पैसे तुम्ही हे करू शकता. तर अशा काही भरपूर आयडिया असतात. फक्त आपल्याला करायचा उशीर असतो, थोडंसं केलं की पैसे आपोआप येतात. फक्त आपल्यामध्ये करायची एक जिद्द लागते. मग फक्त ब्लाऊजच नव्हे, कुणाला जर ज्या नेम प्लेट असतात घराच्या बाहेर लाकडी कट करून म्हणजे अशी काही कामं केली ना की ती परमनंट करायची, ती वस्तू टिकली पाहिजे. तर आता ज्या डोअर वरती नेम प्लेट असतात, आता एखादी नेम प्लेट मी बनवून दाखल, मी माझ्या लग्नाच्या रुखवतामध्ये बनवली होती ना कसं, तर ती जवळजवळ 15 वर्षाची नेम प्लेट आणि आतमधली एक वास्तुशास्त्राची पेंटिंग होती. मी प्रॉपर म्हणजे प्लाय 3 mm प्लाय कट करून आणून ते पेंटिंग बनवल्या होत्या पीओपी मातीमध्ये आणि एमसील पीओपी पुट्टीमध्ये आणि एमसील मध्ये. तर 15 वर्ष त्या पेंटिंग्सला आणि त्या नेम प्लेटला काहीच झालं नाही, जशाच्या तशाच होत्या त्या. पण खूप वर्ष घरात होती आणि नंतर थोडंसं पाणी भिंतीतनं यायला लागल्यानंतर नंतर लाकूड असल्यामुळे ती फुगली. नाहीतर आणखी सुद्धा ते तसंच असतं, मग आम्ही फेकून दिलं. तर अशा नेम प्लेट जर तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि त्या कामामध्ये तुम्हाला चांगलं कौशल्य असेल तुमचं, तर तुम्ही ते सुद्धा करून विकू शकता. 1000, 1200, 1500 रुपयाला एक नेम प्लेट जरूर तुमची म्हणजे सेलिंग होईल. आणि कस्टमाइज करायच्या शिवाय आपल्याला जी डिझाईन कस्टमर देईल ना तशी डिझाईन आपल्याला बनवता आली पाहिजे. ते इतकं काही अवघड नाही आजकाल. पीओपीच्या पेंटिंग्स, नेम प्लेट, पुन्हा एमसीलचं खूप इझी आहे बनवायचं. थोडक्यात क्ले जसं आपण करतो, लहान मुलांचा क्ले ते सगळ्यांनाच माहिती आहे, तशा पद्धतीचं एखादी नेम प्लेट आम्ही नक्की बनवून दाखवू तुम्हाला, जे की लॉंग लास्टिंग 15 ते 20 वर्ष तिला काहीच होणार नाही. आणि फक्त आता नेम प्लेटच नाही, ज्या पूजेच्या थाळी असतात, पूजेची ताटं, तर ते पण बऱ्याच जणींना डेकोरेट केलेले आवडतात. तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही स्टार्टिंगला म्हणजे त्याला काही इतका खर्च येत नाही. 1000, 1500, 2000 जर तुम्ही घरात सामान आणून ठेवलं, लेस, पुन्हा जो वेल्वेटचा कपडा असतो तो त्यांनी घरी आणून जर डेकोरेट केलं, तुम्ही 1-2 जणींना दिल्या, त्यांना आवडल्या, स्टेटस ठेवले, तर बाकीच्या आपोआपच तुमच्याकडनं घेऊन जाणार. छान असा बिझनेस तुमचा त्याचा सुद्धा होऊ शकतो. आणि मग त्यानंतर जर म्हणजे थोडं थोडं जर सेलिंग व्हायला लागलं तर 1-2 शॉपला तुम्ही व्हिजिट केलं, तिथं विचारलं की अशा पद्धतीने आम्ही असं काम करतो, तर तुम्ही सेलिंगसाठी घेणार का, तर तिथं सुद्धा तुम्ही सेलिंगसाठी देऊ शकता आणि तिथनं सुद्धा तुमचा बिझनेस पुढे जाण्याची शक्यता आहे.
म्हणजे तुम्ही एक सुरू करा, सुरू करण्याला खूप महत्व आहे. एकदा करून तर पहा. एकदा सुरुवात केलं की यश नक्कीच भेटतं. प्रयत्न केले की यशाची पायरी चढायला काहीच वेळ लागत नाही. फक्त ते उगच एक आपला सुविचार पण आहे बघा, प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे, तशातली गत आहे. स्टार्टिंगला थोडंसं स्टार्टिंगला थोडंसं कमी आपल्याला मार्जिन मिळेल, पण हरकत नाही. कुठल्याही आपण क्षेत्रामध्ये घुसल्यानंतर लगेच आपल्याला म्हणजे जास्त प्रॉफिटची आपण आशा करायची नाही. हो, तर आम्ही तुम्हाला सांगतो, दोघींनी जसं लग्न झालं तर ताई तर लग्नाच्या अगोदरचा बरेचसे कोर्स केलेले आहे. ताईला पाहूनच मी म्हणजे भरपूर गोष्टींमध्ये मोटिवेट झालेली. म्हणजे हिने कुठलाच काही कोर्स वगैरे काही केलेला नाही. मी जसं घरातली पहिली मुलगी असल्यामुळे, माझी मम्मी टीचर असल्यामुळे तिने सगळ्या काही गोष्टी मला शिकवल्या. कुठेही काही क्लास सुरू झाले की हात जा लाव. माझे पप्पा पण, म्हणजे आमच्या अण्णा पण. तर शिकून मग जसं की ही लहानपणापासून मला पाहते आणि लग्न मग आमच्याच घरात आल्यामुळे मग सगळं काही पाहून ही आपोआप शिकलेली आहे. फक्त आवड पाहिजे. आणि गेले आता 8 वर्ष झाले माझ्या लग्नाला. तर तेव्हापासून आम्ही दोघींनी म्हणजे एकजुटीने प्रत्येक गोष्ट आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. मेहंदीचे क्लास घेतले, रांगोळीचे क्लास घेतले, शिवण क्लास घेतले, ड्रेस क्लास घेतले. पुन्हा तुम्हाला सांगते केक, बिस्किट, चॉकलेट याचा सुद्धा बिझनेस केलेला आहे. बिझनेस क्लासेस सुद्धा घेतले. त्याच्यानंतर मुलांची ट्युशन. आणि जे लग्नामध्ये आणखी एक सांगायचं की लग्नामध्ये जे आजकाल रुखवत देतात, तर ते रुखवताच्या वस्तू सुद्धा आम्ही बऱ्याचशा घरी विकून सेल केलेल्या आहेत. तर ते सुद्धा खूप छान आयडिया आहे. रुखवतामध्ये तुम्ही वेगवेगळ्या कलरच्या वेगवेगळ्या शेपच्या पापड्या, पण हे सिजनेबल आहे, रेग्युलर नाही. पुन्हा ज्या शोच्या वस्तू असतात ते सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये बनवून देऊ शकता. तुम्ही लग्नाच्या सुद्धा रुखवताच्या ऑर्डर घेऊ शकता. कारण मार्केटमध्ये जर गेलं रुखवताच्या वस्तू घ्यायला तर त्या खूप कॉस्टली अशा असतात. तर दाराचे तोरण म्हणा, आजकाल बऱ्याचशा म्हणजे जे आहेत लोक जुने अजून सुद्धा त्यांना लोकरीचे उलनचे पडदे आवडतात. तर ते सुद्धा तुम्ही ज्याला येतंय काम ते सुद्धा तुम्ही सेल करू शकता. अगोदर तुम्हाला एक 4-5 पॅटर्न तुम्ही करून पहा. तुम्ही म्हणता ताईंनी काय सांगितलं, तुम्ही करून फक्त सेलिंगला ठेवा घरामध्ये. असं आमच्याकडे विकायला आहे, कुणाला पाहिजे का, प्राइस थोडीशी कमी ठेवा. असं तर आता तुम्ही याच्यातून पण तुम्ही काही ताईंचं मत असं असेल की ताई तुम्ही तुमच्या दोघींचे हजबंड आर्मीमध्ये आणि तुम्हाला एवढं सगळं करण्याची काय गरज. पण मेन गोष्ट हे सांगायची हे की आम्हाला दोघींना हे पहिल्यापासून बसून अजिबात जमतच नाही. म्हणजे आराम सवय लागली एक आम्हाला. कारण आता आमचे हे दिवस आहेत, अगोदर नव्हते. आमची जशी नॉर्मल मिडल क्लास फॅमिली असती, फक्त दोघींचे हजबंड आर्मीमध्ये, नॉर्मल जसे मिडल क्लास लोक असतात तसे आम्ही होतो. तर मग आम्हाला एक मिस्टर तिकडे असल्याच्या नंतर टाइमपास काय म्हणून मला, जसं की स्वाती घरात यायच्या अगोदर पण मी काही ना काही, जसं की स्टार्टिंगला लग्न झालं त्यावेळेस मी पेंटिंग्स बनवून द्यायचे. तर ती त्या काळात जवळजवळ 2008 ते 9 मध्ये एक पेंटिंग माझी 5,000 रुपयाला विकली जायची. पण ते परमनंट काम होतं. ते पेंटिंगला 15-15 वर्ष काही होत नव्हतं. तर त्या पेंटिंग मी सेल केलेलं आहे. त्यानंतर जसं की सांगितलं, लग्नाचे जे रुखवताचे ऑर्डर असतात, आमच्या गावामध्ये कुणाला एवढी क्रिएटिव्ह कुणी नव्हतं. तर मग मला भरपूर अशा ऑर्डर यायच्या लग्न सराईमध्ये, उन्हाळ्यामध्ये. तर मग भरपूर असं मी काम केलेलं आहे. वेगवेगळ्या ते मायक्रॉन वगैरे त्यावेळेस होतं. तर बऱ्याचशा अशा वस्तू, शोच्या वस्तू मी बनवून सेल केलेल्या. फक्त युनिक काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. ट्रेंड आहे, ट्रेंडला धरून चाललं ना की बरोबर होतं सगळं. तर रुखवतामध्ये पण म्हणजे ज्यावेळेस ताई बनवून द्यायची तर त्यावेळेस म्हणजे एक वेगवेगळ्या शेपच्या पापड्या वगैरे त्या खूप फेमस झाल्या. म्हणजे भरपूर लोक मागवायचे. तर एक दिवशी तुम्हाला त्या सुद्धा आम्ही शेअर करू नक्की. आता तर उन्हाळ्याचं सीझन संपलंय, उन्हाळ्याची गरज नाहीये. ते घरामध्ये सुद्धा फॅन खाली पण वाळतात. आणि असं जरूर नाही की रुखवतालाच द्यायच्या, घरामध्ये सुद्धा खूप, घरामध्ये खायला सुद्धा खूप छान दिसतात. कुणी पाहुणे रावळे आल्याच्या नंतर आणि त्यानंतर पुढची आयडिया आहे डिझायनर कॅन्डल. तर कॅन्डल बनवण्यामागे सुद्धा म्हणजे भरपूर असं आपल्याला प्रॉफिट होतं. त्याला काही इतका जास्त खर्च येत नाही. वॅक्स आणून आपण, जे कॅन्डल बनवायचं वॅक्स असतं ते आणून आपण कॅन्डल घरच्या घरी बनवू शकतो. त्याच्यामध्ये थोडंसं जे चमकी वगैरे असते ती टाकून, म्हणजे डिझायनर म्हटल्यानंतर तुम्ही समजून घ्या तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार तुम्ही बनवू शकता. त्याचे वेगळे वेगळे साचे मिळतात, ते कुणीही बनवू शकतं. इतकं काही ते हार्ड नाहीये. पण ते कसं सिजनेबल आहे. दिवाळीच्या वेळेस वगैरे त्याचं जास्त सेलिंग होतं. मध्यंतरी बर्थडेला वगैरे होऊ शकतं, पण दिवाळीला जास्त होतं. तर आकाशकंदील झालं पेपरचे, तर तुम्ही दुकानात किंवा कंपन्यांकडे घरी माल मागून दिवाळीच्या अगोदर 3-4 महिने आकाशकंदील सुद्धा बनवू शकतात. रक्षाबंधन राख्या बनवण्याचं, किंवा मग आजकाल बघा कंपनी आपल्याला माल देते, ज्या टिफिन बॅग असतात मुलांच्या स्कूलला नेतो आपण त्या, किंवा मग आपले पेटीकोट, तर ते माल दोऱ्यासहित सगळं देतात. तुम्ही चौकशी करू शकता कुठं ऑनलाईन बघा, किंवा मग विचारपूस करून बघा कंपन्यांना. ते सगळं माल देतात. मशीन वगैरे सगळं त्यांचीच असते, आपल्याला फक्त काम करायचंय. तर पर पीस मागं काहीतरी त्यांचे चार्ज असतात. तर ते सुद्धा छान आहे. तर ह्या होत्या काही आयडिया घर बसल्या बिझनेस करायच्या. तर यातल्या बऱ्याचशा आम्ही केलेल्या आहेत. जसं की सांगितलं केकचं वगैरे, ज्वेलरीचं क्लासेस वगैरे, तर आहे याच्यामध्ये सुद्धा प्रॉफिट आहे. आणि घर बसल्या आपण काहीतरी करतोय,
चार पैसे कमवते, ती एक खुशी वेगळीच. आणि मेन मीन्स फ्रेंड सर्कल, घरच्यांच्या नजरेमध्ये रिस्पेक्ट. फक्त हाऊसवाईफच नाहीये, काहीतरी करतोय. तर भरपूर अशा कुठाने भरपूर असे बिझनेस आम्ही केलेले आहेत. हो, आणि असं नाही काही सिजनेबलच नाही, आम्ही म्हणजे कंटिन्यू करतच राहिलेले. हे नाही तर ते नाही तर काही ना ते. काही. आता सपोज मेहंदीची बॅच झाली, 2-3 बॅच झाल्या मेहंदीच्या. मग आता आमच्या एरियातल्या मुली सगळ्या संपल्या, मग दुसरं काय काढायचं, तर मग रांगोळी काढायची. मग त्याच मुली परत रांगोळी शिकायला येणार. ते झालं मग शिवण क्लास झाल्यानंतर केक, मग बिस्किट, चॉकलेट, म्हणजे काय ना काही क्रिएटिव्हिटी आपण म्हणजे जसं काय म्हणतात ना, आपलं बिझनेस आपल्या जवळ आला पाहिजे, आपण बिझनेसच्या जवळ नाही गेलो पाहिजे. असं काम आहे ना, जीव ओतून करायचं. म्हणजे समोरच्या समजा आपल्याकडे, आमच्याकडे सगळं आता बऱ्याचशा मुली मेहंदी शिकल्या, तर मग आता मेहंदीची बॅच झाली, मग आता पुढचं काय, तर मग रांगोळी शिकायला त्यांना आपण मोटिवेट करायचं. आणि त्या आपण मोटिवेट झाल्या पाहिजे, तर मग ते आपोआपच आपल्याकडे, आपलं काम चांगलं असलं ना, समोरची व्यक्ती आपोआपच आपल्याकडे येतात. तर ट्राय करू शकता तुम्ही नक्की. जर या व्हिडिओ तुम्हाला आयडिया मिळाली असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आणखी काही तुमच्याकडं, आपल्या मैत्रिणींकडं घरच्या घरी बिझनेस करण्याबद्दल काही आयडिया असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा, जेणेकरून बाकीच्या मैत्रिणींना त्याचा फायदा होईल. हो, आणि म्हणजे कुणाला म्हणजे कुणी देत असेल काही असं काम करायला, किंवा कुणाची कंपनी असेल आणि ते जर असं काय म्हणतात ना, गृह उद्योग टाईप काहीतरी असं दुसऱ्या बायकांना देत असतील काम करायला, तर त्यांनी सुद्धा मेसेज करून नक्की सांगा की आणखी काही आपल्या लेडीजला काम भेटू शकतं. आणि आणखी एक दुसरं एक, जर मोठा तुम्हाला काहीतरी बिझनेस टाकायचा असेल, मोठं कपड्याचं शॉप घ्यायचं असेल, पण तुमच्याकडे पैसे नाहीत, त्याच्यासाठी सुद्धा एक खूप छान आयडिया आहे. तर तुम्ही 3, 4, 5 जितकं वाटेल तितक्या जणी मध्ये पार्टनरशिप करू शकता. आता सपोज स्वातीला आणि मला कपड्याचं शॉप मला खोलायचंय, कपड्याचं म्हणा, भांड्याचं दुकान टाका, केक शॉप तुम्ही खोला, ज्यांना केक येत असेल, म्हणजे एनीवन काही तुम्हाला जर मोठा बिझनेस खोलायचा असेल आणि पार्टनरशिप मध्ये तुम्ही त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकता. सपोज आता 1 लाख मी गुंतवले, 1 लाख हिने गुंतवले, तर दोघी मिळून बिझनेस तर करू शकता. जे प्रॉफिट येईल ते दोघींनी म्हणजे हे करून घ्यायचं, वाटून घ्यायचं. जरूर नाही दोघीच, तुम्ही 3 करू शकता, 4 करू शकता. आता आमच्या इथं ना एक पार्लर आहे, खूप मोठं पार्लर आहे, 30 जणींनी मिळून केलेलं आहे. तर 30 जणींचे 50,000 हजार रुपये त्यांनी त्यामध्ये गुंतवलेले आहेत. आणि आता त्या पार्लरला मला वाटतं 1 ते 1.5 महिना झाला, पुरंच चांगलं चालतंय आणि इतक्या छान प्रॉफिट मध्ये आहेत त्या सगळ्या बायका. तर 30 जणी विचार करतात, गुंतवलेले पैसे त्यांचे कधीच म्हणजे हे झाले असतील. हो, आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे मुली ठेवल्यात कामाला त्यांनी मुली ठेवल्यात. असं नाही की ते स्वतः प्रोफेशनल ब्युटिशियन आहेत, अजिबात नाही. फक्त त्यांनी त्यांचा पैसा वापरला आणि डोकं वापरलं. बाकी तिथं मुली ठेवून त्या फक्त हँडल करायला असतात. त्या जात पण नाहीत, कधीतरी जातात बस. त्यांनी फक्त त्यांचे जे रेट आहेत ते फिक्स करून ठेवलेले आहेत, कमी जास्त काहीही नाही. त्याच्यामुळं कॅमेरा वगैरे सगळीकडे असल्यामुळे रोज किती क्लायंट येतं, काय केलं, कुणी काय केलं, सगळं त्यांना दिसतंय. तर त्यांनी असे नंबर टाकलेले आहेत, 1 हप्ता तू जायचं, पुढच्या हप्त्याला तू जायचं. म्हणजे घर बसल्या त्यांनी बघा 50,000 रुपये गुंतून किती छान असं डोकं चालवलंय. मस्त सगळ्या जणी चांगलं महिन्याला पेमेंट घेतात त्या घर बसून. सगळ्यांना जायची सुद्धा तिथं गरज नाहीये. तर असं सुद्धा तुम्ही करू शकता. तर तुम्ही म्हणता ताई सगळे मिळून झाले, तर मला काही सगळे मिळून ग्रुपमध्ये करायचं नाही, मला एकटीला करायचंय, पण त्याच्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नाही. तर मग तुम्ही काय करू शकता की आता आजकाल भिशीची प्रथा पहा सगळीकडे चाललेली. आता समजा 15 जणी, 20 जणी 2-2 हजाराला दर महिन्याला 2-2 हजार रुपये द्यायचे. मग आता 20 जणांची 2-2 हजार रुपये जरी मंथली दिले तरी पण मग त्याचे किती होणार, 40,000 होणार. मग ते 40,000पासून तुम्ही काहीतरी बिझनेस सुरू करू शकता. आणि मंथली 2,000 अशी जरी भिशी भरत चालली तरी पण तुमच्या 1.5 वर्षामध्ये म्हणजे ती भिशी आरामशीर 2,000 महिन्याला कशी निघून जातात कळत नाही. ते भरून तुम्ही इकडे छान असा बिझनेस सुरू करू शकता. ही सुद्धा खूप छान आयडिया आहे. आणि जरी भिशी कुठे नसली तर तुम्ही बायकांना तयार करू शकता 15 ते 20 जणींना, की आपण अशी भिशी करू. कुणाला सोनं बनवायची आवड असते भिशीच्या पैशातून, कुणाला काय असते, कुणाला बिझनेस टाकायचा असतो. असं 15-20 बायका तुम्ही भरोशाच्या, ज्या की पैसे देऊ शकतात, अशा बायका तुम्ही जमा करून त्याला काही व्याज वगैरे लावायचं नाही. फक्त चिठ्ठीची भिशी करायची, जिचं नाव येईल तिला नंबर द्यायचा आणि सगळे पैसे तिला द्यायचे. किंवा मग महिन्याच्या स्टार्टिंगलाच एकदाच चिठ्ठ्या करायच्या आणि एकदाच 1, 2, 3, 4 ज्या नंबर प्रमाणे चिठ्ठ्या निघत्या त्या नंबर प्रमाणे लिस्ट करून ठेवायची. पहिला नंबर ह्या भिशीचा, एकीचा, दुसरा नंबर हिचा, तिसरा नंबर हिचा. काय म्हणजे सगळ्यांना यायचं दर महिन्याला, ते एकखटी जमायचं. तो एक कुटाणा वाचन. एकदाच चिठ्ठ्या फोडायच्या, 10 जणींचे नावं नंबर वाईज काढायचे आणि एक डायरीमध्ये लिहून ठेवायचं. म्हणजे जिचा नंबर असेल तिला मंथली पैसे देऊन टाकायचे. तर असं सुद्धा करू शकता. तर भरपूर अशा आयडिया तुम्हाला सांगितल्यात, अजून सुद्धा सांगितल्या तरी पण कमी नाही. व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूयात. चला तर मग भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सगळ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.